नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेसनं आघाडी घेतली आहे. ते संग्राम पाटील आघाडीवर आहेत. याशिवाय काँग्रेस CA पाचगाव, गगनबावडा, शिरोळ तालुक्यातील आलाश या आदी 6 मतदारसंघात काँग्रेसनं आघाडी घेतलेली आहे. एकाकी झुंज दिलेल्या सतेज पाटील यांची सुरुवात आता जिल्हा परिषदमध्ये चांगली झाल्याचं दिसत आहे. कारण पहिल्याच टप्प्यात काँग्रेसनं जिल्ह्यातल्या 6 मतदारसंघात आघाडी घेतली आहे. विशेषतः ज्या हाय व्होल्टेज म्हणून लढत ज्याच्याकडे पाहिलं जातं त्या पाचगाव मतदारसंघात संग्राम पाटील माजी सरपंच आहेत, ते आघाडीवर आहेत. तिथं भाजपच्या याज्ञसेनी पाटील या पिछाडीवर आहेत. याशिवाय शिवसेना उबाटाचे विराज पाटील इथं उमेदवार होते, तिरंगी लढत होते. या लढतीमध्ये आता काँग्रेसनं आघाडी घेतलेली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष या मतदारसंघाकडे आहे. याशिवाय विविध ठिकाणचे निकाल आता हाती येऊ लागले आहेत. सोनाली पाटील गगनबावडा तालुक्यातल्या काँग्रेसचा निकाल लागण्याची चिन्ह आहे. तिथं काँग्रेस एकदम आघाडीवर आहे. त्यामुळे विजयाकडे तिथं वाटचाल सुरू झालेली आहे. शाहूवाडीत ही जनसुराजनं खातं खोलण्याच्या तयारीत आहे. बांबवडेत विष्णू यादव आघाडीवर आहेत. कागलला भाजप राष्ट्रवादीची आघाडी सगळ्याच मतदारसंघात असल्यामुळं विजयाकडे वाटचाल तिथं सुरू झालेली आहे. सातवेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जयंत पाटील हे आघाडीवर आहेत. नूरला अनिरुद्ध रेडेकर जे जनस्वराजचे आहेत ते आघाडीवर आहेत. म्हणजे एकूणच सध्या काँग्रेस पाचगावमध्ये आघाडीवर आहे आणि 6 ठिकाणी आघाडीवर आहे. सर्वच पक्ष आता खाते खोलण्याच्या तयारीत आहेत. काहींनी खातं खोललेलं आहे. आपल्याला अशाच राजकीय बातम्या निकाल हवे असतील तर लगेच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद.